तो दिवस माझ्या आयुष्याच्या पानांवर कायमचा कोरला गेला आहे। जेव्हा मी एसटी बसमधून उतरून त्या धुळीने भरलेल्या कच्च्या रस्त्याने चालत चालत त्या जुन्या अथांग आणि प्रचंड भव्य वाड्याच्या महाद्वारासमोर येऊन उभा राहिलो होतो। माझ्यासमोर एक प्रचंड जुना काळा पडलेला लाकडी दरवाजा उभा होता, ज्याच्यावर कोरलेली प्राचीन नक्षी काळाच्या ओघात आणि पावसाच्या तडाख्याने धुसर झाली होती। दरवाजाच्या जुन्या कडीवर हात ठेवताच मला त्या लाकडाचा थंड वृक्ष आणि राठ स्पर्श जाणवला। दरवाजा आत लोटताना जो एक अत्यंत कर्कश, लांब आणि खोल आवाज झाला, तो आवाज ऐकून जणू असं वाटलं की या वाड्याने कित्येक शतकांपासून आपल्या छातीत दाबून ठेवलेला एक भयंकर सुस्कारच बाहेर टाकला आहे। वाड्यात पाऊल ठेवताच शहरातला तो दिवसभराचा धावपळीचा गोंगाट, गाड्यांचे पिपपिप होणारे कर्णकटू आवाज, लोकांची ती अस्वस्थ पळापळ आणि कशाची तरी घाई, हे सगळं एका क्षणात नाहीसं झालं। इथे फक्त आणि फक्त एक भयंकर, खोल, गुदमरवून टाकणारी आणि गूढ शांतता पसरलेली होती। वाड्याची भव्यता पहिल्याच नजरेत मनावर एक अनामिक दडपण आणणारी होती। उंचच उंच दगडी भिंती, ज्यांवर काही ठिकाणी शेवाळ साचलं होतं, कोरीव कामाचे भक्कम, जाड लाकडी खांब, वरच्या मजल्यावरील लांबच लांब पसरलेली गॅलरी आणि अथांग पसरलेलं ओसाड अंगण। पण या सगळ्या अथांग भव्यतेच्या आणि श्रीमंतीच्या आच्छादनाखाली एक अस्वस्थ करणारी, मन अस्वस्थ करणारी उदासी दडलेली होती। अंगणातील जुन्या झाडावरून गळणारी सुकलेली पाने जेव्हा वाऱ्याच्या एका झुळकेने जमिनीवर सरकत जायची, तेव्हा होणारा सर्र सर्र असा आवाजही या प्रचंड शांततेत एखाद्या मोठ्या धक्क्यासारखा कानावर आदळायचा। माझे नाव सागर। माझं आयुष्य तसं सुरुवातीपासूनच अत्यंत गरिबीत आणि संघर्षात गेलेलं होतं। घरात मी एकटाच उरलो होतो। आई वडिलांच्या पश्चात डोक्यावर अथांग कर्जाचा डोंगर साचला होता आणि हाताला काहीच काम नव्हते। पैशांची अत्यंत गरज होती, रोजच्या अन्नाची भ्रांत होती आणि राहण्यासाठी डोक्यावर हक्काचे छत्र नव्हते। अशा अत्यंत बिकट परिस्थितीत माझ्या एका दूरच्या परिचिताने मला या वाड्याबद्दल सांगितले होते। त्या वाड्यात खूप मोठी मालमत्ता आहे, पण तिथे देखभाल करण्यासाठी, अथांग पसरलेल्या बागेची निगा राखण्यासाठी आणि घरातील जडमुसळ कामे सांभाळण्यासाठी एका प्रामाणिक, संयमी, हुशार आणि कष्टाळू माणसाची तातडीने गरज आहे। मी जास्त काही विचार केला नाही। पगार किती मिळेल, काम काय असेल, याचा कुठलाही प्रश्न न विचारता मी होकार दिला आणि माझी एकुलती एक जुनी बॅग पाठीवर मारून या अनोळखी गावात, या प्रचंड मोठ्या वाड्यात निघून आलो होतो। वाड्यात पाऊल ठेवल्यानंतर काही वेळातच मला तिथली खरी परिस्थिती आणि वास्तव समजले। एवढ्या प्रचंड 10-12 मोठ्या खोल्यांच्या आणि दुमजली वाड्यात राहणारे लोक फारसे नव्हतेच। तिथे फक्त मालकीणबाई आणि दिवसभर कामासाठी येणारे 1-2 जुने कामगार असायचे। ते कामगारही आपापली कामे आटोपून संध्याकाळ व्हायच्या आत, सूर्य मावळायच्या आधीच घाईघाईने आपापल्या घरी निघून जायचे। म्हणजेच एकदा का सूर्य पश्चिमेला मावळला आणि अंधार पडू लागला की त्या प्रचंड मोठ्या, सावल्यांनी भरलेल्या वाड्यात फक्त मालकीणबाई एकट्याच असायच्या। ती कल्पनाच माझ्या मनाचा ठाव घेणारी आणि अंगावर काटा आणणारी होती। एवढ्या मोठ्या जागेत एकटी स्त्री रात्रभर कशी राहत असेल, हा प्रश्न मला पडला। माझ्या येण्याची वर्दी मिळताच दिवाणखान्यातील मोठ्या लाकडी जिन्यावरून अत्यंत हळूवार पावलांनी त्या खाली उतरून आल्या। त्यांना पहिल्यांदा पाहिल्यावर माझे पाय जमिनीलाच खिळले। मी काही क्षण फक्त श्वास रोखून त्यांच्याकडे पाहतच राहिलो। त्या अत्यंत देखण्या, सुरूप आणि एक वेगळेच अभिजात सौंदर्य असलेल्या स्त्री होत्या। अंगावर एक साधी पण अतिशय सुंदर सुती साडी, केसांचा व्यवस्थित बांधलेला अंबाडा, कपाळावर छोटीशी टिकली आणि चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता। पण त्या शांततेच्या मागे त्यांच्या त्या खोल, काळ्या डोळ्यात एक भयंकर, अथांग उदासी आणि एकटेपणा दडलेला होता। तो एकटेपणा इतका गडद होता की तो कोणाच्याही सहजासहजी लक्षात आला असता। त्या दिसायला जितक्या शांत आणि स्थिर वाटत होत्या, तितकंच त्या आतून पूर्णपणे तुटलेल्या आहेत, हे त्यांच्या एकाच नजरेवरून स्पष्ट समजत होतं। त्यांचे डोळे खूप काही बोलू पाहत होते, भावनांचा उद्रेक व्यक्त करू पाहत होते, पण ओठांवर मात्र एका शब्दाचेही कुंपण नव्हते। ओठ घट्ट मिटलेले होते। नंतर मला बागेत काम करणाऱ्या जुन्या तुकारामकाकांकडून तिथली संपूर्ण काळीज पिळवटून टाकणारी कहाणी समजली। अवघ्या 2-2.5 वर्षांपूर्वीच या वाड्याच्या मालकांचे, म्हणजे मालकीणबाईंच्या पतींचे, अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते। ऐन तारुण्यात आयुष्याची नवी स्वप्ने पाहत असतानाच त्यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला होता। मालकीणबाईंचे नाव जानकी होते। ऐन उमेदीच्या वयात त्यांच्या आयुष्यातून सर्व आनंद, हसू, खेळकरपणा आणि उत्साह कायमचा निघून गेला होता। त्यांच्याकडे आजघडीला अमाप संपत्ती होती। हा सोन्यासारखा भव्य वाडा होता। नोकर चाकर होते, कसलीही कमतरता नव्हती। पण या अथांग श्रीमंतीच्या आणि वैभवाच्या मध्यभागी एक प्रचंड मोठा, कधीही न भरणारा शून्यता आणि रिकामेपणा निर्माण झाला होता। मनातील भावना सांगायला, सुखदुःखाच्या 2 गोष्टी मोकळेपणाने बोलायला किंवा एकांत क्षणी खांद्यावर हात ठेवून शांत करायला त्यांच्याकडे संपूर्ण जगात कोणीच उरले नव्हते। सागर ना तू? त्यांनी अगदी हळूवार, कोमल पण काहीशा गंभीर आणि कातर आवाजात मला विचारले। त्यांचा आवाज एखाद्या नाजूक काचेसारखा वाटत होता। होय बाई, मी सागर।
आजपासून कामावर रुजू होतोय. मी थोडे आदराने मान झुकवून अत्यंत नम्रपणे म्हणालो. त्यांनी मला वरपासून खालपर्यंत एकदा पाहिले आणि शांत आवाजात म्हणाल्या, हे बघ सागर, हा वाडा खूप मोठा आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की इथली कामे वेळेवर व्हावीत, बागेची निगा राखली जावी आणि वाड्याची स्वच्छता राहावी. तुझी राहण्याची सोय मागच्या बाजूला असलेल्या आउट हाऊसमध्ये केली आहे. तुला काहीही अडचण आली किंवा काही हवे असल्यास मला निसंकोच सांगत जा. त्यांचे ते शब्द अगदी स्पष्ट, शिस्तबद्ध पण तितकेच नम्र होते. त्यांच्या आवाजात श्रीमंतीचा किंवा मालक असण्याचा कसलाही अहंकार नव्हता. उलट एक अनामिक आर्तता आणि कारुण्य दडलेले होते. होय बाई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी माझी सर्व कामे अगदी प्रामाणिकपणे आणि मनापासून करेन, मी त्यांना पूर्ण विश्वास देत मान झुकवून म्हणालो. सुरुवातीचे काही दिवस अत्यंत साध्या, वृक्ष आणि नियमांत बांधलेल्या पद्धतीने गेले. रोज सकाळी पहाटे लवकर उठणे, विहिरीवरून बादल्या भरून पाणी काढणे, बागेतील झाडांना पाणी घालणे, सुकलेली पाने गोळा करून जाळणे, वाड्याच्या मोठ्या दिवाणखान्याची साफसफाई करणे आणि मालकीणबाईंना लागणाऱ्या आवश्यक गोष्टी बाजारातून आणून देणे, हाच माझा रोजचा दिनक्रम बनला होता. मी माझी सर्व कामे अत्यंत चुपचाप, नम्रपणे आणि चोख करत होतो. पण जसजसे दिवस निघून जात होते तसतशी मला त्यांच्या रोजच्या जगण्याची सवय होत गेली आणि त्यांच्या आयुष्यातील भयंकर पोकळी मला स्पष्टपणे दिसू लागली. मालकीणबाई जानकी बहुतांश वेळ आपल्या पहिल्या मजल्यावरील खोलीत किंवा तिथल्या मोठ्या लाकडी गॅलरीत घालवायच्या. दिवसभरात त्या फारशा खाली येत नसत. संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळतीला गेला आणि आभाळ लालसर झाले की त्या तासनतास गॅलरीच्या लाकडी कठड्याला टेकून दूरवर पसरलेल्या शांत शेतांकडे आणि तांबूस झालेल्या आकाशाकडे पाहत राहायच्या. त्या शांत उभ्या असण्यात एक भयंकर तडफड होती. तो वाडा त्यांच्यासाठी एक सोन्याचा पिंजरा बनला होता, ज्या पिंजऱ्यात त्या स्वतःला कैदी बनवून बसल्या होत्या. अनेकदा गच्चीत किंवा बागेत काम करताना माझी आणि त्यांची नजरानजर व्हायची. मी अत्यंत आदराने त्यांच्याकडे पाहून मंद हसायचो, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटीशी अस्पष्ट रेषा उमटून लगेच गायब व्हायची. तरीही त्या शांत नजरेत मला एक असा अदृश्य धागा जाणवू लागला होता, जो मला नकळत त्यांच्या वेदनेशी जोडत होता. मला मनातून वाटू लागले होते की या स्त्रीला एका साध्या नोकरापेक्षाही एका अशा माणसाची गरज आहे, जो त्यांची वेदना समजून घेईल, ज्याच्यासमोर ते आपले मन मोकळे करू शकतील. पण मी माझी मर्यादा ओळखून होतो. मी कधीही माझा प्रोटोकॉल तोडला नाही. मी एक साधा सेवक होतो आणि त्या वाड्याच्या मालकीणबाई होत्या. मी शांतपणे माझे काम करत योग्य वेळेची वाट पाहू लागलो. दिवसांमागून दिवस जात होते. बागेत मी लावलेली नवीन रोपे हळूहळू उन्हात तग धरू लागली होती. हिरवीगार पाने आणि रंगीबेरंगी फुले बागेची शोभा वाढवत होती. आमच्यातील औपचारिक अंतरही हळूहळू कमी होत होते. मालकीणबाईंचा माझ्यावरचा विश्वास दिवसेंदिवस वाढू लागला होता. ज्या वाड्यात फक्त आणि फक्त स्मशान शांतता असायची, तिथे आता कधीतरी संवादाचे छोटे छोटे सूर उमटू लागले होते. त्यांचा स्वभाव मूळचा अत्यंत हळवा, दयाळू आणि संवेदनशील होता, पण परिस्थितीने त्यांना स्वतःभोवती एकाकीपणाचे भक्कम कुंपण घालायला भाग पाडले होते. मी हळूहळू माझ्या वागण्यातून, माझ्या काळजीयुक्त नजरेतून ते कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत होतो. सागर, तू कामात खूपच टापटीप आहेस. बागेतील ही झाडे आता कुठे खऱ्या अर्थाने फुलायला लागली आहेत. एका आल्हाददायक संध्याकाळी गॅलरीतून खाली उतरून बागेतील लाकडी बाकावर बसत त्या म्हणाल्या. मी हातातील खुरपे बाजूला ठेवले, कपाळावरचा घाम पुसला आणि नम्रपणे हसलो. धन्यवाद बाई. झाडांना रोजच्या वेळेवर पाणी, खत आणि थोडी मायेची काळजी मिळाली ना की ती आपोआप बहरतात. माणसांचंही अगदी असंच असतं बाई, त्यांनाही वेळेवर मायेची गरज असते. माझ्या या अचानक उमटलेल्या वाक्यावर त्यांनी माझ्याकडे काही क्षण अतिशय निरखून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत मंद, लाजाळू स्मितहास्य आले, पण लागलीच त्यांच्या डोळ्यात एक भयंकर उदास छटा परतली. तू अगदी खरं बोललास सागर. माणसालाही मायेची गरज असते, पण प्रत्येकाच्या नशिबात ती माया कुठे असते? ज्याच्या नशिबात फक्त वाळवंट लिहिलेलं असतं, त्याला सावलीची अपेक्षा करणंही पाप वाटतं. त्या अतिशय हळूवार आणि कातर आवाजात म्हणाल्या आणि उठून घाईघाईने निघून गेल्या. त्या रात्री मला खूप वेळ झोप आली नाही. मी माझ्या लहानशा खोलीत खाटेवर पडल्या पडल्या फक्त त्यांचाच विचार करत होतो. ती स्त्री दिसायला जितकी लावण्यवती होती, तितकीच आतून एखादी काचेची मूर्ती तुटावी तशी विखुरलेली होती. एवढी अथांग संपत्ती, हा सोन्यासारखा वाडा, पण मनात साठलेले दुःख बोलायला कोणीच नाही. हा विरोधाभास मला अस्वस्थ करत होता. मला आतून वाटू लागले की मी फक्त एक पगारी कामगार म्हणून न राहता त्यांच्या या अंधाऱ्या जगात आशेचा एक किरण बनून उभा राहिला पाहिजे. त्यानंतरच्या दिवसात मी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींची अधिक काळजी घेऊ लागलो. त्या सकाळी उठण्यापूर्वी त्यांच्या खोलीबाहेरच्या टेबलावर गरमागरम चहाचा कप ठेवणे, त्या बागेत बसल्या असताना त्यांच्या वाचनासाठी जुनी पुस्तके आणून देणे, किंवा त्या उदास दिसल्या की हळूच निसर्गाबद्दल, झाडांबद्दल काहीतरी सांगून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणे, हे सगळे मी नकळत करू लागलो होतो. त्यांनाही माझी ही काळजी जाणवत होती
आता त्या माझ्याशी बोलताना पूर्वीसारख्या कडक किंवा अंतरावर राहत नव्हत्या. त्यांच्या आवाजात एक आत्मीयता आणि उबदारपणा आला होता. आणि मग तो दिवस आला ज्या दिवशी या वाड्याचे आणि आमच्या आयुष्याचे भवितव्य कायमचे बदलून गेले. ती जुलै महिन्यातील एक काळोखी अस्वस्थ करणारी संध्याकाळ होती. सकाळपासूनच आभाळ गच्च भरून आले होते. दुपारनंतर वातावरणात एक भयंकर उकाडा निर्माण झाला होता आणि संध्याकाळ होता होता आकाशात काळेकुट्ट धिप्पाड ढग जमा झाले. वारा सुटला आणि बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाऊस इतका प्रचंड होता की जणू आभाळच फाटले होते. विजांचा कडकडाट आणि ढगांचा प्रचंड असा गडगडाट वाड्याच्या अथांग शांततेला छेदत होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वाड्याची जुनी मोठमोठी लाकडी तावदाने आणि खिडक्या जोरात आपटू लागल्या होत्या. मी धावतच मुख्य दिवाणखान्यातील खिडक्या बंद करायला गेलो. सर्व खिडक्या लावत असताना माझ्या लक्षात आले की पहिल्या मजल्यावरील मालकीणबाईंच्या मुख्य खोलीची एक मोठी खिडकी वाऱ्याच्या वेगाने जोरात उघडझाप करत आहे आणि तिच्या काचा वाजतात. काच फुटून मालकीणबाईंना दुखापत होईल या भीतीने मी धावतच लाकडी जिना चढून वरच्या मजल्यावर गेलो. त्यांच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. आत अंधार पसरला होता आणि खिडकीतून येणारा पावसाचा तुषार संपूर्ण खोलीत पसरत होता. मी हळूच आत पाऊल ठेवले. खोलीत मेणबत्तीचा मंद प्रकाश थरथरत होता. खिडकीजवळ मालकीणबाई उभ्या होत्या. बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे त्या पाहत होत्या. वाऱ्यामुळे त्यांचे मोकळे लांब सडक केस पाठीवर उडत होते. पण जेव्हा माझे लक्ष त्यांच्या चेहऱ्याकडे गेले तेव्हा माझे पाय जमिनीला खिळले. त्या शांतपणे अजिबात आवाज न करता रडत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा घळाघळा वाहत होत्या. तो आकांत मानवी सहनशीलतेच्या पार गेलेला होता. बाई, माझ्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडला. त्यांनी दचकून मागे वळून पाहिले. मला तिथे पाहून त्यांनी घाईघाईने आपले अश्रू पुसण्याचा, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. पण आज त्या निष्फळ ठरल्या. त्यांची सर्व बंधने, त्यांचा संयम आज पावसाच्या या वादळात वाहून गेला होता. त्यांच्या नजरेतली वेदना, तो कित्येक वर्षांचा साचलेला भयंकर एकटेपणा आणि आधाराची तीव्र भूक आज स्पष्ट दिसत होती. सागर, मला या शांततेची खूप भीती वाटते रे. या भिंती मला गिळायला येतात. मी या अंधारात रोज मरतीये. त्या रडत रडत तुटक आवाजात म्हणाल्या. त्यांचा संपूर्ण देह थरथर कापत होता. त्या क्षणी माझ्या मनातील मालक आणि कामगाराची सर्व बंधने गळून पडली. एक माणूस म्हणून दुःखाच्या गर्तेत अडकलेल्या दुसऱ्या माणसाला सावरणे हेच मला जगातील सर्वात मोठे कर्तव्य वाटले. मी कसलाही विचार न करता हळूच पुढे गेलो आणि त्यांच्याजवळ उभा राहिलो. बाई, स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. तुम्ही एकट्या नाही आहात. मी आहे इथे. मी कायम असेन. मी अत्यंत आदरयुक्त आणि हळुवार आवाजात म्हणालो. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या त्या अश्रूंनी भरलेल्या नजरेत एका विश्वासाचा, आशेचा किरण चमकला. त्यांनी हळूच आपला थरथरणारा मऊ हात माझ्या हातावर ठेवला. तो स्पर्श अतिशय उबदार, भावूक आणि कातर होता. माझ्या मनातील भावनांची प्रचंड उलथापालथ झाली. मी शांतपणे त्यांचा हात माझ्या दोन्ही हातात घट्ट धरला. त्या क्षणी पावसाच्या त्या गडगडाटात, विजांच्या लखलखाटात आणि वाड्याच्या त्या जुन्या शांत खोलीत आमच्या नात्याची एक अत्यंत हळवी, रोमॅन्टिक आणि पवित्र पायाभरणी झाली. त्यांनी अजिबात संकोच न करता आपले डोके माझ्या छातीवर टेकवले. कित्येक वर्षांचा साचलेला अश्रूंचा बांध फुटला आणि त्या माझ्या कुशीत बिलगून हमसून हमसून रडू लागल्या. मी हळुवारपणे माझ्या दोन्ही हातांनी त्यांना कडेवर घेतले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. त्यांच्या श्वासांची गती मला माझ्या छातीवर जाणवत होती. त्यांच्या केसांचा तो मंद, पारिजातकासारखा सुगंध आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाचा नाद, या सगळ्यात एक अद्भुत जादू निर्माण झाली होती. मी त्यांना आश्वस्त करत होतो की आता त्या या जगात एकट्या नाहीत. सागर, कित्येक महिन्यांनंतर नव्हे, कित्येक वर्षांनंतर मला आज इतकं हलकं आणि सुरक्षित वाटतंय. त्या माझ्या छातीवर डोके ठेवूनच अत्यंत हळू आवाजात म्हणाल्या. मी नेहमी तुमच्यासोबत राहीन जानकीबाई. जोपर्यंत तुम्हाला माझी गरज आहे, मी कुठेही जाणार नाही. मी त्यांच्या डोक्यावर हलकासा स्पर्श करत म्हणालो. माझ्या तोंडून त्यांचे नाव ऐकून त्यांनी हळूच डोकेवर केले आणि माझ्या डोळ्यात पाहिले. आमची नजरानजर झाली. त्या क्षणी त्यांच्या ओठांवर एक अत्यंत सुंदर, लाजाळू आणि मोहक स्मितहास्य आले. ते हास्य मी या वाड्यात आल्यापासून कधीच पाहिले नव्हते. त्या एका हास्याने त्यांच्या रूपाला एक वेगळीच उजळणी दिली होती. आम्ही दोघे खोलीतील लाकडी सोफ्यावर शेजारी बसलो. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. आता आमचे हात एकमेकांत गुंफलेले होते. त्यांनी मला त्यांच्या भूतकाळाबद्दल, त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांबद्दल आणि पतीच्या निधनानंतर या समाजाने, नातेवाईकांनी त्यांना दिलेल्या त्रासाबद्दल सांगायला सुरुवात केली. मी एकही शब्द न बोलता अत्यंत एकाग्रतेने त्यांचे प्रत्येक वाक्य ऐकून घेत होतो.
मन मोकळे झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण, ती कित्येक वर्षांची साचलेली मरगळ हळूहळू नाहीशी होत होती. रात्र वाढत होती, पण आमच्या गप्पा संपत नव्हत्या. एकमेकांच्या हाताचा उबदार स्पर्श, डोळ्यातून होणारा मूक संवाद आणि मनात निर्माण झालेली ती अथांग ओढ, या सगळ्यांनी त्या रात्री वाड्याची अस्वस्थ करणारी शांतता एका अत्यंत सुंदर, रोमॅन्टिक आणि भावूक प्रवासात बदलून टाकली होती. तो जुना वाडा, जो कालपर्यंत सोन्याच्या पिंजऱ्यासारखा वाटत होता, आता आम्हा दोघांसाठी प्रेमाचा, विश्वासाचा आणि सुरक्षिततेचा एक निवारा बनला होता. त्या पावसाळी रात्रीनंतर आमचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. सकाळची सुरुवात अबोल आणि रटाळ राहिली नव्हती. मी सकाळी बागेत झाडांना पाणी घालत असताना जानकी गॅलरीत उभ्या राहून माझ्याकडे पाहायच्या. आमची नजरानजर झाली की त्यांच्या चेहऱ्यावर एक गोजीरवाणे हसू उमटायचे. काम करताना आमचे अनेकदा भेटणे व्हायचे, कधी दिवाणखान्यात, कधी स्वयंपाकघरात, तर कधी बागेत. कोणी आजूबाजूला नाही हे पाहून हळूच एकमेकांचा हात हातात घेणे, एकमेकांना प्रेमाने न्याहाळणे, कामाच्या गडबडीतही चहा वेळेवर घेतला का, अशी काळजीयुक्त चौकशी करणे, या छोट्या छोट्या गोष्टींनी आमच्या आयुष्यात आनंदाची बहर आणली होती. एकदा संध्याकाळी बागेतील बाकावर माझ्या शेजारी बसून त्या म्हणाल्या, सागर, मला आधी वाटायचं की माझं हे उर्वरित आयुष्य असंच या चार भिंतीत, एकाकीपणात आणि अंधारात संपणार. आणि आता? मी त्यांच्या मऊ हातावर माझा हात ठेवता विचारले. त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत आता ती जुनी भीती, ती अथांग उदासी मुळीच नव्हती. तिथे होता फक्त एक उफाळून आलेला विश्वास. आता मला या मोठ्या वाड्याची मुळीच भीती वाटत नाही, कारण मला समजलंय की माणसाला जगण्यासाठी भव्य वाड्यापेक्षा, अथांग संपत्तीपेक्षा एका खऱ्या सोबत्याची, एका विश्वासू साथीदाराची आणि मायेच्या स्पर्शाची गरज असते. तू माझ्या आयुष्यात आला सागर, आणि या निर्जीव दगडी भिंतींना पुन्हा एकदा जिवंत घरपण आलं, त्या अतिशय हळूवार आणि भावूक आवाजात म्हणाल्या. त्या रात्री चंद्राचा शीतल प्रकाश संपूर्ण वाड्यावर पसरला होता. वाड्याची भव्य गॅलरी त्या रुपेरी प्रकाशात न्हाऊन निघाली होती. आम्ही दोघे गॅलरीत उभे होतो. अंगाला शिवून जाणारा गार वारा सुटला होता. मी हळूच मागे होऊन त्यांना दोन्ही हातांनी जवळ घेतले. त्यांनी अगदी सहजतेने आपले डोके माझ्या खांद्यावर टेकवले. मी माझी बोटे त्यांच्या बोटात गुंफली. त्या क्षणी आम्हा दोघांनाही शब्दांची मुळीच गरज भासत नव्हती. आमचे मुख शांतताच एकमेकांशी असीम संवाद साधत होते. त्यांच्या श्वासांचा तो उबदार स्पर्श आणि हृदयाची मंद धडधड मला स्पष्ट जाणवत होती. मी हळुवारपणे त्यांना माझ्याकडे वळवले. त्यांच्या चेहऱ्यावर चंद्राचा प्रकाश पडला होता. मी त्यांच्या डोळ्यात पाहिले. जानकी, आपण जे जगत आहोत ते योग्य आहे ना? समाजाच्या नजरेत मी एक साधा कामगार आहे, आणि तू या वाड्याची मालकीण. लोक काय म्हणतील? मी मनातील शंका बोलून दाखवली. त्यांनी माझे ओठ आपल्या कोमल बोटाने हलकेच दाबले. सागर, मला पुन्हा कधीही मालकीण म्हणू नकोस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, प्रेम करणे, कोणाला तरी आधार देणे आणि कोणाचा तरी आधार बनणे, हे जगात कधीच चुकीचे असू शकत नाही. समाजाने काय नावे दिली याने मला काहीही फरक पडत नाही. तू मला त्या जीवघेण्या अंधारातून बाहेर काढलंस. तू मला पुन्हा जगायला शिकवलंस. माझ्यासाठी तूच माझे सर्वस्व आहेस. त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनातील उरलीसुरली शंकाही पार पुसून टाकली. मी त्यांना अतिशय प्रेमाने मिठीत घेतले. त्या जुन्या भव्य वाड्याने अनेक ऋतू पाहिले होते, अनेक पावसाळे पाहिले होते, पण आज तो वाडा एका पवित्र, हळूवार आणि निखळ प्रेमाचा साक्षीदार बनला होता. श्रीमंती आणि गरिबी, मालक आणि नोकर या सर्व कृत्रिम सीमा ओलांडून दोन दुखावलेली मने एकत्र आली होती. त्यांनी एकमेकांच्या एकाकीपणावर प्रेमाची, विश्वासाची रेशमी फुंकर घातली होती. आमचे हे गूढ, हळूवार आणि भावनिक नाते आता त्या वाड्याच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रेमाचा, समाधानाचा आणि जगण्याच्या नव्या उमेदीचा सुगंध पसरवत होते. काळाचा प्रवाह असाच पुढे वाहत राहिला. दिवसांमागून दिवस आणि महिन्यांमागून महिने उलटू लागले. त्या जुन्या वाड्याच्या भिंतींनी आता उदासीचा बुरखा पूर्णपणे उतरवून टाकला होता. जानकीच्या चेहऱ्यावर आता ते जुने दुःख राहिले नव्हते. रोज सकाळी जेव्हा ती बागेत यायची, तेव्हा तिच्या हातात 2 कप गरम चहा असायचा. आम्ही दोघे बागेतील त्या जुन्या लाकडी बाकावर बसून तासनतास भविष्यातील स्वप्नांबद्दल बोलत असू. मी तिला शहरातल्या माझ्या बालपणाच्या आठवणी सांगायचो, तर ती मला तिच्या बालपणात घडलेल्या छोट्या छोट्या गमतीजमती सांगायची. एक दिवस बागेत झाडांना खत घालत असताना जानकी माझ्याजवळ आली आणि तिने शांतपणे माझ्या खांद्यावर हात ठेवला. सागर, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, ती मंद आवाजात म्हणाली. मी हातातील काम थांबवून तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक वेगळाच चमकणारा आनंद होता. काय झालं जानकी? सगळं ठीक आहे ना? मी विचारले. तिने हसून मान हलवली आणि म्हणाली, होय. आज कित्येक वर्षांनी मला असं वाटतंय की माझं आयुष्य खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आहे. या वाड्याची संपत्ती, हे शेतजमीन, हे दागदागिने, या कशालाच माझ्या नजरेत काहीही मोल उरलेलं नाही.
तू मला जो मान, जो आदर आणि जे निखळ प्रेम दिलेस त्यासमोर हे सगळं फिकं आहे. तिच्या या शब्दांनी माझे मन भरून आले. मी तिला जवळ घेतले आणि तिच्या कपाळावर हलकासा स्पर्श केला. जानकी, प्रेम हे कधीही वस्तू किंवा संपत्ती मोजून केले जात नाही. ते दोन मनांचे अतूट मिलन असतं. तू मला तुझा साथीदार मानलंस, हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे. त्या संध्याकाळी आम्ही वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर फिरायला गेलो. तिथे सूर्यास्त पाहताना जानकीने तिचा हात माझ्या हातात दिला. वारा वेगाने वाहत होता आणि तिच्या साडीचा पदर हवेत उडत होता. त्या शांत एकांतात निसर्गाच्या कुशीत आम्हा दोघांनाही एका अथांग तृप्तीचा अनुभव येत होता. ज्या एकाकीपणाने एकेकाळी जानकीचे आयुष्य करपवून टाकले होते, तोच एकाकीपणा अबोल प्रेमाच्या वेलीवर बहरून फुलून आला होता. रात्री वाड्यात परतल्यावर आम्ही दिवाणखान्यात एकत्र बसलो. दिव्यांच्या मऊ प्रकाशात जानकी अधिकच सुंदर दिसत होती. तिने तिच्या हातातील एक जुनी सोन्याची अंगठी काढून माझ्या बोटात सरकवली. हे काय जानकी? मी चकित होऊन विचारले. हे आपल्या नात्याचं प्रतीक आहे, सागर. ही अंगठी तुला नेहमी आठवण करून देईल की या जगात कोणीतरी आहे जिचा प्रत्येक श्वास फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच चालतो. मी तिच्या नजरेत पाहिले. तिथे एक अथांग, कधीही न संपणारा प्रेमाचा सागर वाहत होता. मी तिला माझ्या मिठीत घट्ट धरले आणि आमचे श्वास एकमेकांत विलीन झाले. पण नियतीच्या मनात काहीतरी भलतेच शिजत होते. आनंदाच्या या लहरींच्या मागे संकटाचे काळे ढग हळूहळू वाड्याच्या दिशेने चालून येत होते. एका दिवशी दुपारच्या वेळी जेव्हा मी बागेतील जुन्या विहिरीजवळची दगडी भिंत दुरुस्त करत होतो, तेव्हा वाड्याच्या मुख्य दरवाजाशी एका महागड्या गाडीचा हॉर्न वाजला. गाडीतून 3-4 माणसे खाली उतरली. त्यांच्या अंगावर महागडे कपडे होते, पण चेहऱ्यावर एक क्रूर आणि स्वार्थी भाव होता. ते जानकीचे दूरचे नातेवाईक होते. तिचे सासरे वारल्यानंतर वाड्याच्या अथांग संपत्तीवर आणि जमिनीवर डोळा ठेवून बसलेले तिचे दीर आणि त्यांची कुटुंबे. ते सर्व थेट दिवाणखान्यात शिरले. त्यांच्या मोठ्या आवाजाने वाड्याची शांतता पुन्हा एकदा ढवळून निघाली. जानकी, कुठे आहेस तू? एवढ्या मोठ्या वाड्यात एकटीच बसून काय करतीयस? आणि हा बाहेरचा नोकर कोण आहे इथे? असा तुच्छतादर्शक आवाज करत तिचा मोठा दीर बाळकृष्ण आत आला. जानकी आपल्या खोलीतून शांतपणे खाली उतरून आली. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी भीती नव्हती, पण या अचानक आलेल्या पाहुण्यांना पाहून तिच्या नजरेत अस्वस्थता नक्कीच होती. तुम्ही लोक इथे अचानक? काय काम काढलं तर? जानकीने अत्यंत संयमाने विचारले. काम काय असणार जानकी? आता 2 वर्षे झाली भाऊजी जाऊन. एवढा मोठा वाडा, एवढी जमीन जुमला, बँक बॅलन्स, हे सगळं एकटी स्त्री कशी सांभाळणार? लोक काय काय बोलतात गावात? त्यापेक्षा तू आमच्यासोबत शहरात चल आणि या वाड्याची जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी आमच्या नावावर करून दे. आम्ही सगळी काळजी घेऊ, बाळकृष्णाची पत्नी उपहासाने म्हणाली. जानकीने त्यांच्याकडे अत्यंत स्वाभिमानाने पाहिले. मला कुठेही यायची गरज नाही. मी या वाड्यात माझ्या पतीच्या आठवणींसोबत अत्यंत सुरक्षित आणि समाधानी आहे. मला तुमच्या मदतीची किंवा सल्ल्याची मुळीच गरज नाही. तुम्ही आता जाऊ शकता. जानकीचे हे उत्तर ऐकून बाळकृष्ण संतापला. त्याची नजर बागेतून आत आलेल्या माझ्यावर पडली. अरे वा, खूपच मिजास वाढली आहे तुझी जानकी. या एका साध्या दरिद्री कामगाराच्या भरोशावर तू आम्हाला नाकारतेस? गावात आधीच तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. हा नोकर इथे काय करतोय रात्रंदिवस? त्याचे ते शब्द ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी पुढे होऊन ठामपणे म्हणालो, साहेब, तुमच्या जिभेवर ताबा ठेवा. मालकीणबाईंबद्दल किंवा माझ्याबद्दल एकही घाणेरडा शब्द मी सहन करणार नाही. मी इथे फक्त कामगार नाही, तर या वाड्याचा आणि मालकीणबाईंचा रक्षक म्हणून उभा आहे. तुझी एवढी हिंमत? एका साध्या नोकराने आमच्याशी तोंड चालवावं? बाळकृष्णाने माझा हात धरून मला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण मी माझी जागा सोडली नाही. बाळकृष्णराव, शांत रहा. जानकीचा आवाज वाड्यात सिंहणीसारखा घुमला. सागरबद्दल किंवा माझ्याबद्दल एक शब्दही भलता बोललात तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांत तक्रार करेन. हा वाडा, ही संपत्ती माझ्या पतीची आहे आणि त्याचा निर्णय घ्यायचा पूर्ण अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे. निघून जा इथून. जानकीचे ते रौद्ररूप पाहून आणि माझा ठाम अवतार पाहून ते नातेवाईक थरथरले. ठीक आहे, आज आम्ही जातोय, पण लक्षात ठेव जानकी, या साध्या कामगाराच्या जीवावर तू फार काळ उडी मारू शकणार नाहीस. आम्ही परत येऊ आणि आमचा हक्क हिरावून घेऊ. असा दम देऊन ते सर्व गाडीत बसून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर वाड्यात पुन्हा शांतता पसरली. जानकीचा श्वास वेगाने चालत होता. ती थरथर कापत होती. मी हळूच तिच्याजवळ गेलो आणि तिचा हात माझ्या हातात घेतला. जानकी, घाबरू नकोस. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तिने माझ्याकडे पाहिले आणि माझ्या छातीवर डोके टेकवले. सागर, मला संपत्तीची अजिबात काळजी नाही. त्यांनी सगळं हिरावून घेतलं तरी चालेल, पण मला तुला गमावायची भीती वाटते.
हे जग आपल्या नात्याला कधीच स्वीकारणार नाही. जानकी, जगाची पर्वा आपण कालही केली नव्हती आणि आजही करणार नाही. आपले नाते पैशांवर किंवा करारांवर टिकलेले नाही, ते प्रेमावर आणि विश्वासावर आधारलेले आहे. त्या घटनेनंतर आम्ही अधिक सावध झालो. पण त्या संकटाने आमच्यातील नात्याची वीण आणखीनच घट्ट केली होती. आता आम्ही फक्त 2 जीव नव्हतो, तर एकमेकांची ढाल बनलो होतो. काही दिवसांनंतर जानकीने एक मोठा निर्णय घेतला. तिने वकिलांना वाड्यात बोलावले. तिने तिच्या संपत्तीचा एक मोठा हिस्सा गावातील अनाथ मुलांच्या आश्रमासाठी आणि शाळेसाठी दान केला आणि वाड्याची मालकी अशा प्रकारे कायदेशीर चौकटीत बांधली की कोणीही नातेवाईक त्यावर हक्क सांगू शकणार नाही. वकील निघून गेल्यानंतर जानकीने मला गॅलरीत बोलावले. सागर, आज मी मोकळी झाले. ज्या संपत्तीसाठी लोक माझ्या मागे लागले होते, तीच संपत्ती मी गरजूंच्या स्वाधीन केली. आता माझ्याकडे फक्त हा वाडा आहे आणि तू आहेस. मी हसलो आणि तिला जवळ घेतले. जानकी, तू जगातील सर्वात श्रीमंत स्त्री आहेस, कारण तुझ्याकडे एक निखळ आणि शुद्ध हृदय आहे. त्या रात्री आकाशात हजारो तारे चमकत होते. गार वारा वाड्याच्या लाकडी खिडक्यांशी खेळत होता. आम्ही दोघे गॅलरीत उभे राहून लांबवर पसरलेल्या शांत जगाकडे पाहत होतो. तो जुना भव्य वाडा, जो एकेकाळी एकाकीपणाचा, दुःखाचा आणि सावल्यांचा सोन्याचा पिंजरा वाटत होता, तो आता प्रेमाचा, स्वाभिमानाचा आणि अखंड विश्वासाचा एक अभेद्य किल्ला बनला होता. अंधाऱ्या प्रवासातून सुरू झालेली आमची ही कहाणी आता संघर्षाच्या अगपरीक्षेतून तावून सुलाखून निघाली होती. मालक आणि नोकर, श्रीमंत आणि गरीब हे सगळे भेद काळाच्या पडद्याआड निघून गेले होते. उरले होते फक्त 2 आत्मे, जे एकमेकांसाठी धडधडत होते, आणि तो जुना वाडा, जो आमच्या या असीम प्रेमाचा मूक साक्षीदार म्हणून युगांयुगे असाच उभा राहणार होता.